दक्ष ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे वटपौर्णिमा, तर वटपौर्णिमा स्पेशल तुम्हाला मी आज दाखवणार आहे। तर तुम्ही बघा नंतर। आता मी तुम्हाला सगळं सजवलेलं दाखवतो गाईस, बघा तुम्ही बघा आता। आता मी जसं की तुम्हाला दाखवलं सगळं कसं सजवलेलं आहे। आता खाली उतरताना दाखवतो तुम्हाला आम्ही कसं जातो आणि कसं झाडाला पुजतो ते। प्रकारे आम्ही निघलेलो आहोत आणि आता मम्मी काहीतरी बोलते तुमच्याशी, तर बघू शकता मम्मी काय बोलते ते बघूया आता आपण। तर मम्मी बोल। वटपौर्णिमा हा सण जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा, नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी केला जातो। आणि वडाचं फांदीची पूजा करण्यापेक्षा वडाच्या झाडाची पूजा करावी, कारण तिथे वडाच्या झाडाच्या मुळाच्या पायथ्याशी आपले भगवान शंकर त्यांचा वास असतो म्हणून। आणि खूप मस्त वाटतं, म्हणजे भूकही लागत नाही, उपवास म्हणजे असं वाटतं की उपवास आहे, खूप म्हणजे असा उत्साह असतो करण्यात, खूप मजा येते। चला मग काही आता अशा प्रकारे बघूया। आता जाऊया आपण वटाची पूजा करायला, तर तेव्हा मी तुम्हाला दाखवतो, तेव्हा तुम्ही बघा। आता बस आम्ही निघालो आहोत। आता बघूया पुढं कशी जर्नी आहे आपली। आता आम्ही निघालो आहोत अशा प्रकारे, तर तुम्हाला मी पुढचं कसं ते दाखवतो। आता बघूया आपण कसं ते, ठीक आहे गाईस। आता तुम्हाला डायरेक्ट उतरल्यावर मी दाखवू शकतो। आपण आलेलो आहोत आता खाली, जाणार आहोत आपण, बघूया पुढं कसं होतं ते। सो पोचलेलो आहोत, आता थोडी गर्दी आहे म्हणून आम्ही थांबलो आहे। तर जाऊ आता परत कुठं काय बोलणार। सो गाईज आता आम्ही पोचलो आहे, हे बघा सगळी इथं एवढी गर्दी आहे। आता आम्ही जाऊ बस। तर आता फिरताना दाखवतो तुम्हाला कसं फिरतात ते, हा बघा आमचा तलाव। बघा पुढं। सात जन्मांचे भाग्य हे जन्मोजन्मी कोरून घ्यावे माथ्याला, पूर्तता झाली सोन पायाने, आज सौभाग्याचे क्षण आले माझ्या वाट्याला, जन्माचे बंध हे आपण वटपोळ्याला आलेलो आहोत, तर बघू शकतो तुम्ही कसं वट दिसतं ते आपण। तर बघूया मम्मी कशी करते ते गाईस, बघू शकता तुम्ही कसं करते मम्मी। गाईज अशा प्रकारे बघू शकता तुम्ही। फेऱ्या मारताना तुम्हाला दाखवतो मी कसं मम्मी फेऱ्या मारते ते, ठीक आहे गाईस। बघूया आपण पुढं कसं होतं ते। पिशव्या ठेवू फक्त, तुम्ही पिशव्या ऋणानुबंधात गीतगंधात मी आनंदात आज गायले, मी गायले दिस वाटे वेगळा अन लागे कालळा, हे वेडे मन माझे करतेच भाळणी,
मम्मीला विचारूया आपण कशी पूजा पार पडली ते. बघूया पूजा कशी पार पडली ते. मम्मी कशी पार पडली पूजा? खूप छान पार पडली शांततेने आणि मस्तपैकी खूपच बायका होत्या. मस्त पूजा केली आम्ही, गोल फेऱ्या मारल्या, सर्वांना एकमेकांना वाण दिले. खूप छान वाटलं, मस्त शांततेमध्ये सगळं पार पडलं. आता आम्ही घरी चाललो आहे. थोडं तळ्याचा नजारा घेत होतो. पूर्ण असा तळा आहे, त्याचा पूर्ण व्ह्यू घेत होतो. आता आम्ही फोटो बिटो काढले थोडे. तर मग आता चाललो आहे घरी. ते काकींवर थांबलो आम्ही. काकी पण आहेत आमच्यासोबत, तर त्यांच्यासाठी थांबलो आहे आम्ही. आता घरी जाऊ आम्ही. तर खूप छान वाटलं आम्हाला मस्त. तर तुम्हाला घरी जाता जाता थोडंसं एक व्ह्यू दाखवतो आणि डायरेक्ट व्हिडिओ बनवतो. ओके बाय. चाललो आहे घरी. आता घरी जाऊन मजे गाईस. आता मस्त झालेला आहे आमचा प्रोग्राम अशा प्रकारे. तर बघूया आपण पुढे म्हणजे झालं संपलं ते ब्लॉग. तुम्हाला दाखवतो मी ब्लॉग. आता चाललं आहे घरी मस्त की गाईच प्रोग्राम झालेला आमचा. ब्लॉग मी लवकरच टाकतो तुमच्यासाठी. दुसरा ब्लॉग हा पौर्णिमा ब्लॉग होता. आता पुढच्या वेळेला मी दुसरा कसं तरी ब्लॉग टाकेन तुमच्यासाठी स्पेशली खास. तर बघूया आपण पुढे. बाय गाईस. बाय गाईस. बाय कर गाईज लोकांना. बाय बाय गाईज. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. गाईज. मम्मीला भेटा. मम्मीला. मम्मी काय सगळा ब्लॉग संपलेला आहे. आता बाय करा. बाय, Guys, धन्यवाद. धन्यवाद. अशा प्रकारे आता आपण नाही काय घेतलं ना. तर बाय गाईस. आता बघूया पुढच्या सणाला ब्लॉग आपण. ठीक आहे.